स्वागत आहे सर्वांचं माझ्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज मी आपल्यासमोर आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपल्या डेली ब्लॉगचा। आणि बघा व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आपल्या थेट झाडांपासून, कारण बघा किती सुंदर फुलं लागलेली आहेत। आज कुठलाही फिल्टर नाही, ओरिजिनल कलर आहे आपल्या झाडांच्या फुलांचा। आणि इतकं सुंदर का तर खूप छान सुंदर पाऊस झालेला होता कालचा, आणि त्यामुळे आजची झाडे खूप सुंदर बहरलेली होती। हे बघा, हे कमळाचे झाड होतं आणि फुलं इथं मी तोडून घेतलेली आहेत। आणि बघा फुलं किती सुंदर दिसत आहेत। आणि इकडं मस्त असं आता देवपूजा झालेली आहे, सकाळचा टाइम आणि शाळा असल्यामुळे लेकरांची खूप घाई आणि खूप गडबड होत आहे। आणि चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे। आणि भाजीसाठी मी घेतलेले आहे तिथं आपल्या ड्रमस्टिक म्हणजेच आपल्या शेवग्याच्या शेंगा, कारण 2 भाज्या लागतात, एक पातळ आणि एक घट्ट डब्यासाठी। त्यासाठी ड्रमस्टिक आणि भेंडी करणार आहे। आणि इकडे बघा माझी तयारी चालू आहे स्वयंपाकाची। आणि खूप थकून झालंय आता, म्हणून थोडासा चहा घेतलेला आहे, कारण हे आपलं एनर्जी ड्रिंक आहे सर्व महिलांचं। आणि तुम्हाला ना इकडं मी आता लेकरं शाळेत गेलेले आहेत आणि मी तुम्हाला घरातला पसारा दाखवत आहे। किती पसारा केलेत बघा। हे आंघोळी करून आलेले हे टॉवेल आहेत, इथं सोप्यावर एक पडले, एक खाली पडलेला आहे। सर्व कपडे बघा अस्ताव्यस्त पडलेले आहेत। रूम बघा कसलं झालेलं आहे, किती पसारा। हे बघा इथं चहा पिलेले इथं टाकून गेले त्यांनी, दरवाजामध्ये उचललेले नाहीत। आणि इथं आता कपडे भांडे सुद्धा करायचे आहेत आणि या सर्व गडबडीमध्ये आणि तुम्हाला इकडली रूम दाखवायच्या नादात माझी चपाती बघा किती करपली, एक मोठा डाग लागलेला आहे। आणि मला इथे एवढ्या आता चपात्या टाकायच्या आहेत। मी लेकरांना नाश्त्याला करून दिलं आणि एक चपाती टाकून दिली त्यांना, त्यांचं आवरून दिलं आणि मग आता चपात्या टाकायला घेतलेल्या आहे। आणि बघा हे करपलेलं तव्याला चिटकलेलं होतं ते मी असं पळीच्या ह्याच्यानं काढलेलं आहे। आणि इकडं बघा अगोदरची रूम बघा आणि आताची रूम बघा किती छान आणि फ्रेश दिसत आहे, कारण मी आता खूप सगळं आवरलेलं आहे रूममधलं आणि रूम एक नंबर केलेली आहे। आणि परत तुम्हाला मी आज छान असं माझी देवपूजेचं मी दाखवत आहे। माझे मनी प्लांट्स दाखवत आहेत, किती सुंदर आलेत बघा या बाउलमध्ये मनी प्लांट। मला तर खूप आवडतात आणि मला घरामध्ये मनी प्लांट लावायला खूप आवडतं। मनी प्लांटच नाही, सगळेच झाडे मला घरात जे आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीचे असतात ते सर्वच झाडे लावायला आवडतात। आणि हळूहळू मी एक एक झाड लावत सुद्धा आहे। आणि बघा इकडे देवपूजा पण छान झाली आणि फुलांनी तर देवपूजा आणखीन सुंदर दिसते। सकाळी लवकर देवपूजा केलं की छानच वाटते। आणि इकडे सगळं आवरून झालं आणि दुपारी बघा हा दुपारचा व्ह्यू आहे 2-3 वाजताचा। किती मस्त पाऊस येत होता बघा, किती छान असं पाऊस दुपारपासूनच चालू झालेला आहे। आणि सकाळपासूनच आभाळ होतं, ढगाळ खूप वातावरण होतं, ऊन अजिबात नव्हतं। आणि इकडे 2च्या पुढे गेला काटा की संपला पाऊस चालू झालेला आहे आमच्या इकडं। 4 दिवस झालं आमच्या इकडे हेच परिस्थिती आहे। तुमच्या इकडे पाऊस आहे का? आणि आपण कुठून माझा व्हिडिओ बघत आहात आणि तिकडे पाऊस कसा आहे मला नक्की कमेंट करून कळवा। आणि इकडं बघा आता मी इकडे हे तुरीची डाळ घेतलेली आहे, कारण मस्त आता पाऊस येत होता आणि माझ्या मोठ्या मुलीला आठवण झाली की आपल्याला आज डाळीतले फळं खायचे आहेत। मग काय मस्त असं चालू केलं करण्यासाठी। आणि एक तिकडे दरवाजा वगैरे लावून तिकडं बंद केलं आणि इकडे स्वयंपाकासाठी आलं, कारण तिकडले 2 रूम वेगळे आहेत आणि स्वयंपाकाचं इकडं पत्र्याचं थोडंसं छोटंसं पार्टिशन केलेलं आहे। मी इकडं स्वयंपाक बनवते, मग इकडं आले मी। आणि बघा इकडं आता कुकर लावलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये छान असे 2 टमाटे चिरून घातलेले आहेत। आणि आता मी याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे। आणि आपल्या कुकरला आपण आता 2 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत, कारण छान डाळ शिजते, तुरीची डाळ शिजायला वेळ लागते थोडंसं। आणि इकडे बघा मी आता मोठी एक ताटली घेतलेली आहे, कारण आता भरपूर फळं करायची आहेत, तर मग आता आपल्याला छोट्या ताटलीमध्ये येणारच नाही पीठ तिंबण्यासाठी, मग मी मोठीच ताटली घेतली। आणि याच्यामध्ये बघा इकडे आता पीठ चाळून घेते। तुम्ही पीठ चाळून घेता का एकदाच चाळून ठेवता मला नक्की सांगा। मी तर एकदाच चाळून मला ठेवायला जमत नाही, कधी वेळ भेटला तर ठेवते, पण शक्यतो तर आता शाळेच्या याच्यामध्ये सगळीकडे धावपळ, लेकराला नेऊन शाळेत सोडायचं, नंतर घेऊन यायचं। डबा जर नाही दिला तर मग दुपारी त्यांना घेऊन यायचं, जेवायला त्यांना बसवायचं, नंतर आणि दुपारी शाळेत नेऊन सोडायचं, नंतर 4 वाजता त्यांना शाळेतून घरी आणायचं। हे सर्व दिवसभर त्यांची शाळा वेगळी आणि आपलं वेगळं असते, मग त्याच्यामध्ये मला मग होतच नाही। रविवारचा एक दिवस सुट्टीचा भेटतो, तरी त्याच्यात पण काही ना काही त्यांचा
कसं आणायचं करायचं, किंवा त्यांचा एक्स्ट्राचा कुठला तर क्लास असतो, मग त्याच्यातच दिवस जातो पूर्ण. नंतर बाजार पण करावं लागतं, एकच दिवस बाजार असतो. दररोज भाजीपाला भेटतं, पण रविवारचं थोडंसं वेगळं असतं. दररोज आपलं बीटचं भेटतं. रविवारी आमच्या इकडे जे खेडेगाव आहेत जवळजवळ तिथून सगळे भाजीवाले वगैरे म्हणजे घरगुती भाजीवाले सगळेजण येऊन बसतात आणि चांगली भाजी मिळते आपल्याला दररोज. तर असं म्हणजे गॅसवर कढई पातेलं ठेवलं आणि भाजी जर आणायला गेलं तर आपण एक 10 मिनिटात भाजी आणू शकतो, इतकं जवळ आपलं मार्केट आहे. पण रविवारचं थोडं वेगळं असतं, आपल्याला एकदम चांगलं दर्जेदार शेतातलं असं खायला भेटतं. म्हणून मी शक्यतो होईल तेवढं शक्य रविवारी बाजार करायला बघते. आणि त्याच्यामध्येच आपलं मग 2-3 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत बाजारामध्येच दिवस जातो, कारण फिरणं करणं, कोणीतरी मग गावाकडचं भेटलं तर मग त्यांना बोलणं वगैरे असतं होतं. पण होतो बाजार छान. तुम्ही बाजार करता का? तुमच्या इकडे बाजार कधी भरतो मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्या इकडे बाजार रविवारी भरतो आणि सकाळच्या एक 5-6 वाजल्यापासून आमच्या इकडे बाजारचं चालू होतं, म्हणजे बीट लागणं, मग खरेदी वगैरे करणं आणि मग विकायला बसणं. असो बाजारचा आपला व्हिडिओ नाही, आपला डेली वॉकचा व्हिडिओ आहे. आणि आपण परत येऊया आपल्या व्हिडिओकडे. आणि आपण आता संध्याकाळचा व्ह्यू पाहत आहात आणि पाऊस थोडासा थांबलेला आहे. आणि हे बघा ढग पूर्ण भरून आहे, आभाळ पूर्ण भरून आहे बघा. पाऊस थोडा थांबलाय म्हणून मी स्वयंपाकाला तयारी चालू केली होती. आणि आता थोड्या वेळानं अजून पाऊस चालू होणार आणि चांगला मोठा धो पाऊस चालू होणार आहे. आपल्या इकडे पण असाच पाऊस आहे का आमच्यापेक्षा जास्त पाऊस आहे तुमच्याकडे मला नक्की कळवा. आणि हे बघा आपल्या डाळीतल्या फळाचं जीव म्हणजे हे कोथिंबीरीचं पेस्ट आहे, लसूण आणि कोथिंबीरीचं पेस्ट आहे. हे मस्त याच्यानं नंबर 1 डाळ होते. आणि डाळ माझी आता इथं शिजलेला आहे. आणि इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपण कुठल्याही भाजीला, वरणाला किंवा सुक्या भाजीला जर थंड पाणी जर घातलं, म्हणजे आपण नॉर्मल जे वापरतो स्वयंपाकासाठी ते जर पाणी घातलं तर भाजी इतकी विचित्र लागते ना, खाऊच वाटत नाही. आणि तेच आपण कुठल्याही भाजीला जर गरम पाणी करून घातलं तर आपली भाजी बघा किती सुंदर लागते खायला. आणि भाजीसुद्धा लवकर होते नाही. थंड पाणी घातल्यानंतर आपल्या भाज्या गाराटून जातात. ही माझी आजची छोटीशी टिप्स म्हणलात तरी चालेल. आणि माझी टिप्स कशी वाटली आणि बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असं करून बघा, थंड पाणी घालून बघा भाजीला, ती भाजी कशी लागते आणि ती भाजी शिजायला किती वेळ लागतो. आणि गरम पाणीसुद्धा वापरून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा छान छान टिप्ससाठी सुद्धा मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून छान छान छोटे टिप्स देत जाईल. खूप टिप्स आहेत माझ्याकडं, पण तुम्ही कमेंट करत नाही म्हणून मी टिप्स सांगत नाही. पण एक टिप्स आली तुमच्या इकडे आता. कशी वाटली टिप्स ते सुद्धा कळवा. आणि माझा मसाल्याचा डबा बघा कसा आहे आणि किती छान, मला तर आवडतो. आणि मी इथली एकही वाटी रिकामी होऊ देत नाही, मसाल्याच्या डब्यातली कंटिन्यू वाट्या भरून ठेवते. आणि हे बघा आता तेल टाकलेलं आहे आणि छान जिरे आणि मोहऱ्या टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर तडतडल्या आहेत त्या जिरे मोहऱ्या. आणि तडतडल्यानंतर आपल्याला आता इथं पेस्ट टाकून घेतलं मी. आणि छान आपल्याला आता हे पेस्टला मस्तपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपली फोडणी एकदम कडक आणि सुंदर. आणि खाताना एक जो तो हा सुगंध येतो ना पेस्टचा, लसणाचा, खूप छान लागतं. आणि आता बघा मी इथे छोटासा एक कांदा चिरून घातलेला आहे, कारण जास्तीचा कांदा आवडत नाही म्हणून छोटा एक कांदा घातलेला आहे. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकत आहे, कारण हळदीशिवाय तर मग होतच नाही. हळद टाकलेलं आहे. आणि आता इथं मी आपल्याला याच्यामध्ये फोडणी मारायची, म्हणजेच आपली डाळ याच्यामध्ये घालायची आहे. आपल्याला इकडे सपक डाळ करायची आहे, याच्यामध्ये मिरचू नाही घालायचं, ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तिखट खायचं असेल तर आपण मिरचू घालू शकतो, पण आता इथं सपकच खायचं होतं लेकरांना म्हणून मी आता इथं मिरचू घातलेलं नाही. आणि लगेच मी चपात्या करायला घेतल्या आणि त्यांना उभ्या आणि आडव्या कट कापून घेतल्या. आणि बघा इकडे आता हे काप आपल्याला इकडे आदन आल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे. मी अगोदर टाकलेल्या आहेत आणि आता थोड्याशा आहेत, म्हणजे 1-2 चपात्या राहिल्या होत्या, मग मी शेवटी त्या पण टाकलेल्या आहेत. आणि छान असं आता ह्यांना शिजवायचं आहे. आणि आता तुम्ही म्हणताल की आता हे सगळं केलं, पण आता हे शिजलं का नाही कसं ओळखायचं? थांबा घाबरू नका, मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की हे शिजलं का नाही कसं बघायचं. आणि हो, हे जे आहे डाळीतले फळे आपल्या लेकरांसाठी खूप फायदेशीर आहेत, आपल्या लेकरांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे, पौष्टिक आपलं घरचं जेवण आहे. आणि शक्य होईल तेवढं तर आपल्या लेकरांसाठी
आपलं घरचं कसं का असणं पण पौष्टिक जेवण खाऊ घाला. आणि इकडे बघा शिजलं का नाही कसं बघायचं. एखादा फळाचा तुकडा घेऊन बघायचा आणि तो जर असं चिकट लागला तर मग तो शिजला नाही. आणि पटकन तो जर तुटला गेला, पटकन आपण त्याला दाबून बघितलं आणि पटकन जर त्याचे 2 भाग झाले तर मग तो शिजलेला आहे. आणि माझी फळं इथं छान अशी शिजलेली आहेत. आणि बघा मी आता इथं वाढून घेतलेला आहे. आम्ही तिकडून सगळा पसारा इकडे घेऊन आलो जेवण्यासाठी, कारण तिकडे बसण्यासाठी जागा नाही जेवायला, फक्त किचन पुरताच जागा आहे. आणि तिकडून हे बघा पसारा इकडे घेऊन आलो आणि छान असं आता वाढून घेतलेला आहे मस्त असं. आणि व्ह्यू बघा. आणि त्या लेकरांचा थोडासा अभ्यास चालू होता. आणि कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.